नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आज आपण अशा एका मोठ्या व्यावसायिक घडामोडीबद्दल बोलणार आहोत, जी केवळ पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण भारतीय आयटी उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कल्पना करा, पुण्यात मुख्यालय असलेली एक भारतीय कंपनी थेट जर्मनीतील जागतिक स्तरावरील डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव देते। हा व्यवहार यशस्वी झाला तर जवळपास 46,000 कर्मचारी, 40हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आणि सुमारे $2.9 अब्ज डॉलर्सच्या वार्षिक उत्पन्नाची क्षमता असलेलं एक जागतिक आयटी समूह तयार होऊ शकतो। हा केवळ एका कंपनीचा विस्तार आहे की भारतीय आयटी उद्योग जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना थेट आव्हान देण्याचा नव्या युगाची सुरुवात आहे। चला या संपूर्ण व्यवहाराचा सखोल आढावा घेऊया। पुण्यातील आघाडीची आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम्सने जर्मनीतील म्युनिक स्थित नागारो एसई या डिजिटल इंजिनिअरिंग कंपनीचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे। कंपनीने नागारोच्या प्रत्येक शेअरसाठी 81 युरो इतकी रोख रक्कम देण्याची ऑफर दिली आहे। विशेष म्हणजे हा भाव कंपनीच्या मागील बाजार भावापेक्षा सुमारे 140% अधिक आहे। इतका मोठा प्रीमियम देण्यामागे उद्दिष्ट स्पष्ट आहे। भागीदारांनी हा प्रस्ताव स्वीकारावा आणि व्यवहार यशस्वीपणे पूर्ण व्हावा। भारतीय आयटी क्षेत्राच्या इतिहासात परदेशातील सर्वात मोठ्या धोरणात्मक व्यवहारांपैकी हा एक व्यवहार मानला जातो। आता प्रश्न असा पडतो की पर्सिस्टंटला नागारो विकत घेण्याची गरज का भासली? याचं उत्तर एकमेव आहे, युरोपियन बाजारपेठ। नागारो ही युरोपमध्ये डिजिटल इंजिनिअरिंग, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या क्षेत्रांमध्ये मजबूत उपस्थिती असलेली एक कंपनी आहे। दुसरीकडे पर्सिस्टंटची ताकद भारत आणि उत्तर अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये आहे। या दोन कंपन्यांची ताकद एकत्र झाली तर अमेरिका, युरोप आणि आशिया या तिन्ही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये एक सक्षम आणि स्पर्धात्मक जागतिक आयटी कंपनी तयार होऊ शकते। त्यामुळे हा व्यवहार केवळ कंपनी खरेदी करण्यापुरता मर्यादित नसून जागतिक विस्तारासाठी आखलेली दीर्घकालीन रणनीती आहे। जर हा व्यवहार पूर्ण झाला तर संयुक्त कंपनीचे वार्षिक उत्पन्न सुमारे 2.9 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतं। सुमारे 46,000 कर्मचारी या समूहात कार्यरत असतील आणि 40 पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांची उपस्थिती असेल। याचा अर्थ असा की पुण्यातून सुरू झालेली कंपनी केवळ भारतीय आयटी सेवा पुरवणारी कंपनी राहणार नाही, तर जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपन्यांच्या यादीत स्वतःचे नाव निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरेल। गेल्या काही वर्षात भारतीय आयटी कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि आता हा प्रस्ताव त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या व्यवहाराकडे केवळ एकाच कंपनीच्या दृष्टीने पाहता येणार नाही, यामागे भारतीय आयटी उद्योगाचा बदलता चेहराही दिसून येतो। एकेकाळी भारतीय कंपन्या प्रामुख्याने आउटसोर्सिंग सेवा पुरवत असत, परंतु आता त्या जागतिक कंपन्या विकत घेऊन स्वतःचा विस्तार करत आहेत। भारत आता केवळ जगाचे बॅक ऑफिस राहिलेले नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इंजिनिअरिंग, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी सारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत। त्यामुळे आता हा व्यवहार भारतीय कंपन्यांच्या वाढत्या आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याचाही पुरावा मानला जात आहे। मात्र प्रत्येक मोठ्या व्यवहारामध्ये काही जोखमाही असतात। इतक्या मोठ्या अधिग्रहणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते, त्यामुळे कंपनीवर कर्जाचा भार वाढण्याची शक्यता असते। रोख प्रवाहावर दबाव येऊ शकतो आणि अल्पावधीत शेअर बाजारात चढ उतारही दिसू शकतात। अनेक विश्लेषकांच्या मते सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊ शकतात, मात्र जर व्यवस्थापनाने या व्यवहाराचे योग्य नियोजन केले आणि दोन्ही कंपन्यांचे प्रभावी समाकलन केले
तर दीर्घकालीन काळात ग्राहक वाढ, नवीन बाजारपेठा आणि अधिक महसूल याचा मोठा फायदा मिळू शकतो. यशस्वी अधिग्रहणासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे दोन वेगवेगळ्या देशातील कंपन्यांचे समाकलन. जर्मनीची कार्यसंस्कृती, कर्मचारी धोरणं, व्यवस्थापन पद्धती आणि कायदेशीर प्रक्रिया भारतापेक्षा फार वेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी टिकवून ठेवणं, ग्राहकांचा विश्वास कायम राखणं, तांत्रिक प्रणाली एकत्र करणं आणि व्यवस्थापनात समन्वय साधणं ही अत्यंत महत्त्वाची आव्हानं असतात. इतिहासात अनेक मोठी अधिग्रहणं कागदावर आकर्षक वाटली, परंतु अंमलबजावणीत अपयशी ठरल्याची उदाहरणं जिवंत आहेत. त्यामुळे पर्सिस्टन्ससाठी खरी परीक्षा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवहार अद्याप अंतिम झालेला नाही. नागारोच्या 50%हून अधिक भागीदारांची मंजुरी आवश्यक आहे. त्याचबरोबर जर्मनीची वित्तीय नियामक संस्था बॅफिन आणि इतर संबंधित नियामक संस्थांची परवानगीही घ्यावी लागणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा व्यवहार अधिकृतपणे पूर्ण होईल. त्यामुळे सध्या हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा असला तरी तो निश्चित झाला असं नाही. एकंदरीत पाहता पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम्सने केलेला हा प्रस्ताव भारतीय आयटी उद्योगाच्या जागतिक महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. आज भारतीय कंपन्या केवळ जगासाठी सेवा पुरवत नाहीत, तर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता दाखवत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.